नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे मंगळवार, तर आज आहे नागपंचमी. आपली एखादी कठीण इच्छा पूर्ण व्हावी किंवा मग आपल्यावरती नागदेवता प्रसन्न होण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, नागपंचमीच्या दिवशी दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. तर आता नागपंचमी असल्या कारणामुळे आता एखाद्या व्यक्तीला जर कुंडलीमध्ये दोष सांगितले असतील किंवा घरामध्ये धनप्राप्ती होत नसेल, तर त्यावेळेस काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण स्नान करणार असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कापुराची वडी टाकायची आहे. आता ही कापुराची वडी तुम्ही साधी टाकू शकता किंवा मग भीमसेनी कापुराची वडी टाकलात तरीही चालेल, कारण की भीमसेनी कापूर टाकल्यामुळे नकारात्मकता दूर होते आणि भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषण्याचं काम करते. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, दूध आपण नागदेवताला पण अर्पण करत असतो आजच्या दिवशी, म्हणून मग आपण 2 चमचे दूध टाकून पण स्नान करायचं आहे, कारण की आपल्यावरती नागदेवता प्रसन्न झाले पाहिजे. या वस्तू आपल्याला मग आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे मग काळे तीळ पण आपण टाकायचे आहेत चिमूटभर, कारण काळे तीळ टाकून स्नान केल्यामुळे पितृदोष नष्ट होतो आणि जे पण काही दोष असतील त्या व्यक्तीमध्ये ते पण दूर होतात. घरातील गरिबी नष्ट होते. या वस्तू जर आपण टाकून स्नान केलं तर, कारण की नागपंचमीचा दिवस जो आहे तर हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की नागपंचमीच्या दिवशी ही चूक आपण चुकूनही करायची नाही. तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की चुकूनही केस धुतले नाही पाहिजे, कारण की आपण जर केस धुतले तर जे केस निघतात तर ते नागाच्या तोंडात जातात, म्हणून मग आपल्या घरावरती संकटे, विघ्न, दोष लागत असतात. म्हणून नागपंचमीच्या दिवशी चुकूनही केस धुतले जात नाही. हे स्नान करत असताना सर्वप्रथम काय करायचं आहे, उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे स्नान करण्याचे, कारण की आपण डोक्यावरून पाणी घेत नाही, म्हणून मग उजव्या खांद्यावरून स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण काय करतो की मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हा जो सण आहे तर हा सण मानला जातो, म्हणून लहान मुलांसाठी पण हा उपाय आपल्याला करायचा आहे. घरातील लहान मुले असतील किंवा मोठी व्यक्ती असतील तरी पण त्यांच्यासाठी तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, कारण की लहान मुलांसाठी हा उपाय केल्यामुळे काय होतं की मुलांची नकारात्मकता, इडापिडा किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होतं. म्हणून मग ह्या सगळ्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून मुलांना म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींना स्नान करायला द्यायचं आहे. आता आजारी व्यक्ती असेल तर ती जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू जर टाकून स्नान करायला दिल्या तर त्या व्यक्तीचं आजार पण बरं होण्यासाठी मदत होते. तर मग ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्या वस्तू आवर्जून टाकायच्या आहेत आणि मग हे जो नियम आहे तो नियम पाळायचा आहे. त्याचप्रमाणे आता बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी आता जमिनीची नांगरणी केली जात नाही, तसेच मग चाकू, सुरी, कोयता हे ज्या वस्तू आहेत तर ह्या शेतीमध्ये वापरणाऱ्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आजच्या दिवशी वापरल्या जात नाहीत, कारण की या दिवशी आपण शेतकरी लोक काय करत असतात की जनावरांसाठी लागणारा चारा जो आहे तर तो आदल्याच दिवशी कापून ठेवत असतात. म्हणून मग महिलांनीही घरामध्ये म्हणा ज्यावेळेस स्वयंपाक बनवत असतील त्यावेळेस किचनमध्येही चाकू, सुरीचा वापर न करता आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे. तर मग आपण ह्या ज्या संध्याकाळी जे दिव्याखाली वस्तू ठेवणार आहोत तर त्या किती वाजेपर्यंत ठेवायच्या आहेत, तर संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत ह्या वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवू शकता तुम्ही, कारण ते 6 ते 9 या वेळेमध्ये माता लक्ष्मीची वेळ असते. म्हणून मग या वेळेतच हा उपाय करायचा आहे. या वेळेत माता लक्ष्मी घरात येते. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे दिव्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. घरामध्ये सकाळ संध्याकाळ जर दिवा लावल्यामुळे घरावर येणारे जे संकट आहे तर ते संकट टळत असते. तसेच मग विशेष तिथीला आपण काही सेवा उपाय केले तर मग दिव्याला पण काही आपण दिव्याचे पण उपाय केले तर आपल्याला कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते, घरातील दारिद्र्य नष्ट होते, घराची प्रगती होते. तर देवघरामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर एक दिवा लावून घ्यायचा आहे. तर मग दिवा लावून झाल्यानंतर धूपदीप करायचा आहे आणि दिवा हा आपल्याला गाईच्या तुपाचाच लावायचा आहे आणि तुळशी मातेला पण आपल्याला दिवा लावायचा आहे. तर हा उपाय करत असताना दिवा मग कोणताही घ्यायचा आहे, फक्त तुटलेला घ्यायचा नाही, कारण की कोणतीही सेवा उपाय आपण करत असताना काय करत असतो की चांगल्याच वस्तू घेतल्या तर त्याचं फळ हे आपल्याला चांगलंच मिळत असतं. म्हणून मग आपल्याला दिवा हा चांगलाच वापरायचा आहे. दिव्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तिळाचे तेल किंवा मग तुम्ही गाईचं तूप टाकलात तरीही चालेल. त्यासाठी मग आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये चंदन टाकायचं आहे, लाल चंदन, आणि नंतर मग काय करायचं आहे, त्या प्लेटामध्ये आपल्याला ओम काढून घ्यायचा आहे आणि त्या प्लेटावरती
आपल्याला चण्याची डाळ ठेवायची आहे। आता आजच्या दिवशी भगवान शिवाला चण्याची डाळ आपण अर्पण करतात। असे म्हणतात की आपली कोणतीही इच्छित फलप्राप्तीसाठी आपण भगवान शिवाला चण्याची डाळ अर्पण करायची आहे। म्हणून मग काय करायचं आहे, असा जो दिवा आहे तर आपण जर लावला तर भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन आपली इच्छा जी पण काय आहे तर ती इच्छा पूर्ण करतात। हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे। संध्याकाळी लावल्यानंतर दिवा लावल्यापासून ते रात्री 12 पर्यंत हा दिवा राहिला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा मग तूप टाकायचं आहे। जर दिवामध्येच रात्रीचा विजला तर मग मनामध्ये वाईट विचार न आणता पुन्हा तो दिवा मग आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। मग असं जो आहे चण्याच्या डाळीचा दिवा लावल्यामुळे, चण्याची डाळ ही पिवळा वर्ण असतो म्हणून मग घरात सोन्यासारखे दिवस येतात। आणि हा दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक कापूर टाकायचा आहे आणि एक लवंग टाकायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे। मग ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करायची आहे। आता घरामध्ये सुख शांती नांदावी अशी प्रार्थना करायची आहे। तर तुमची कोणतीही कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग प्रार्थना करायचं आहे। आणि मग आपण जी घरामध्ये म्हणजेच की दिव्याखाली जे चणा डाळ टाकली आहे तर ती डाळ मग काय करायची, तर रात्रभर तिथेच दिवा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यामध्ये जे आपण दिवा ठेवला होता तर तो दिवा मग स्वच्छ करून घरामध्येच तुम्ही तो दिवा वापरायचा आहे। आणि मग दिव्यातील जी चणा डाळ आहे दिव्याखाली ठेवलेली तर ते काय करायचं आहे, थोडेसे घरात वापरायला घ्यायचे आहे आणि थोडी पक्ष्यांना टाकायची आहे। हा जर असा उपाय आपण केल्यामुळे काय होईल की आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आणि नागदेवता आपल्यावरती प्रसन्न होतात। म्हणून मग घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही। म्हणून नागपंचमीच्या दिवशी मग हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे। आता आपल्यावरती नागदेवताची कृपा राहावी, आपल्या कठीण इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून मग नागपंचमीला हा उपाय केल्यामुळे जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होते। हा उपाय करत असताना आता ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांना हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस मग तुम्हाला घरातील इतर व्यक्तींना तुम्ही सांगू शकता हा उपाय करण्यासाठी। पण घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर घरामध्ये कोणत्याच व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही। तर मग श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि मग नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिवभक्तीचे म्हणजेच की शिव आणि विष्णू दोघांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून मग आपल्याला नागदेवतेची पूजा केल्यामुळे ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत घरातील तर त्या दूर होतात आणि आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते। म्हणून मग आजच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे, ज्यामुळे काय होईल की नागदेवता आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला वर्षभराचा मग त्यांचा आशीर्वाद मिळेल। तर आजचा व्हिडिओ इथे संपला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।